मंडळी, मोरगावच्या मयुरेश्वराचं दर्शन झालं आणि आपण निघालो जेजुरीला. अंतर साधारण 35 ते 40 किलोमीटर, म्हणजे अंदाजे हा प्रवास 1 ते 1.5 तासाचा. जेजुरी गडावर पोहोचण्यासाठी सुमारे 200 ते 250 पायऱ्या चढाव्या लागतात. या पायऱ्या चढताना दोन्ही बाजूंना प्रसाद, नारळ, हळद विकणारे दुकानदार दिसतात. संपूर्ण वातावरण येळकोट येळकोट जय मल्हार या जयघोषाने दुमदुमलेलं असतं. जेजुरीची एक कथा खूप रंजक आहे. येथे भगवान खंडोबा म्हणजेच भगवान शिव यांचा अवतार मानला जातो. त्यांनी मणी आणि मल्ल या राक्षसांचा वध करून लोकांचं रक्षण केलं, अशी कथा सांगितली जाते आणि त्यामुळेच त्यांना मल्हार असेही म्हणतात. खंडोबा महाराजांना हळद अतिशय प्रिय आहे, म्हणून जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते. मंदिरात सर्वत्र हळदीचा पिवळा रंग दिसतो. भाविक जेजुरीला येतात कारण येथे येऊन खंडोबा महाराजांचे दर्शन घेतल्याने मनोकामना पूर्ण होतात असा विश्वास आहे. अनेक जण नवस फेडण्यासाठी तर काही जण कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी येत असतात. लग्नानंतरचे गोंधळ इथे केले जातात. विशेषतः चंपाषष्ठी या उत्सवाच्या वेळी येथे प्रचंड गर्दी असते. दर्शनासाठी 2 पर्याय आहेत. एक म्हणजे मोफत दर्शन आणि दुसरं म्हणजे त्वरित दर्शन. त्वरित दर्शनासाठी प्रत्येकी 200 रुपये असा पास आहे. आणि आता आम्ही मुंबईकडचा प्रवास सुरू केला.